अबू आझमी यांच्या विरोधात म्हणजेच यांच्या वक्तव्याच्या विरोधात आता संताप व्यक्त होताना दिसतोय। अबू आझमींचं तोंड ठेचलं पाहिजे असं म्हणत आमदार संजय गायकवाड यांनी टीका केली। आझमींची मुस्लिम मतदारांना खुश करण्यासाठी विधानं असल्याचंही यावेळी त्यांनी म्हटलेलं आहे। मुस्लिम धर्मीयांनी रस्त्यावर नमाज अदा केली तर त्यांच्यावर गुन्हे दाखल होतात। विठ्ठलाच्या वारीमुळे रस्ते जाम होत आहेत, त्यावर कारवाई का होत नाही असा सवाल करणाऱ्या अबू आझमींचं तोंड ठेचलं पाहिजे असं यावेळी संजय गायकवाड म्हणाले। अबू आझमी म्हणतो की फक्त मुस्लिम नमाज रस्त्यावर पडले तर नमाज होते। अरे पण बाबा, ज्यावेळेला गणपती बेकायदेशीर बसवला जातो, त्याची मिरवणूक बेकायदा काढली जाते, शिवजयंती मिरवणूक बेकायदा काढली जाते, तर पोलीस गुन्हे दाखल करतात ना। भारताचा कायदा कोणाला सोडत नाही। पण अशा प्रकारचे स्टेटमेंट करून मुस्लिमांमध्ये हे दाखवायचं की बघा आपल्या धर्मावर किती अन्याय होतो आणि इकडे दुसरा हिंदू धर्माचा द्वेष करायचा, हे जे स्टेटमेंट अबू आझमी करतो याचा थोवा ठेसायला पाहिजे। आणि हा आमदार आहे पण याचा विकास काहीच नाहीये। हा फक्त असे जहाज स्टेटमेंट करून लोकांना खुश करतो। यांनी कधी आजपर्यंत मुस्लिमांना रोजगार दिला नाही, यांनी काही फॅक्टऱ्या कंपन्या उभारल्या नाही, काही यांनी त्याला काय म्हणतो की कोणाच्या पोटाला हाताला काम दिलं नाही। हा केवळ असे जहाज स्टेटमेंट करून फक्त मुस्लिम धर्माच्या लोकांना उचकायचं काम करतो।